सकाळी 9:30 वाजता बातमी आली की प्लेन क्रॅश झालं दादांचा. त्यामुळे धक्का बसला एकदम. आज मी लातूरला आहे. लातूरला आमच्या निवडणुकी प्रचाराचे दौरे सुरूच होते. तेवढं बातम्याला मी सगळे स्तब्ध झालो. दादांची सगळी आठवणच यायला लागली. दादांचं त्या ठिकाणी जे जबरदस्त एक प्रकारचं वागणं होतं, शिस्तबद्ध होता, सगळ्यांना घेऊन चालणार होते. कोणत्याही राजकीय पुढारी असो त्यांच्याशी त्यांची मैत्री होती. आणि आमच्यासारख्यांनासुद्धा काय चंद्रकांतजी काय चाललं असं कुठे भेटले की बरोबर बोलायचे. आणि आम्ही अनेक वर्षापासून बरोबरच होतो ना. विधानसभेतसुद्धा आम्ही बरोबर होतो. नंतर मग लोकसभा मग ते मंत्री झाले वगैरे वगैरे. आणि आता उद्धवसाहेबाच्या बरोबर त्यांचं काम खूप चांगलं होतं. उद्धवसाहेबांनीसुद्धा त्या ठिकाणी त्यांना काही असेल पण दादांना विचारलं, पैसा निधी आहे का पाहावे नव्हते का. दादा म्हणायचे बाबा नाही आहे, आपण पाहू काहीतरी करू ॲडजस्टमेंट. पण त्या विभागासाठी विकासासाठी ते कधीही त्या ठिकाणी मागे हटले नाही. ते त्या ठिकाणी पूर्णपणे त्या मदत करायचे, कोणीही असो कार्यकर्ता होता. पण कार्यकर्त्यांना जपणारा नेता होता. कार्यकर्त्यांच्या पूर्ण जपणारा नेता, कार्यकर्त्यांना पूर्ण मदत करणारा नेता होता. आणि एक जबरदस्त म्हणजे आत्ताच कुठेतरी काकापुतणे एक झाले आणि पुणे, पिंपरी चिंचवड किंवा बाकीच्या ठिकाणीसुद्धा त्या ठिकाणी एकत्रपणे लढायला सुरुवात केली होती. आणि तो एक दृष्टिकोन पाहिला तर त्यांचं एक स्वप्न अर्धवट राहिलं, ते म्हणजे मुख्यमंत्रीपदाचं. दादा असे म्हणायचे मला मुख्यमंत्री व्हायचं, ते राहूनच झालं. असं नेहमी भाषणात मिश्किलपणे कधी कधी म्हणायचे. आत्ता 4 दिवसापूर्वी त्यांचे बाईट इतके पाहिले, इतके जबरदस्त बाईट होती. मिश्किलपणे सांगणं, हसवलं बोलवलं हे केलं. असं काय माहिती की दादा 4 दिवसानंतर जातील. दादा एक म्हणजे तुम्हाला सांगतो की माझा ना अजितदादांचे संबंध खूप वर्षापासून मित्रत्वाचे होते. आणि आम्ही ज्यावेळेस पाहायचो ना, आज शिवसेनेसाठी सुद्धा त्यांनी खूप म्हणजे उद्धवसाहेबांसाठी खूप जबरदस्तपणे साथ दिली होती. आणि आम्ही तुम्हाला सांगतो की म्हणजे आमच्या संभाजीनगरला ज्यावेळेस 17 सप्टेंबर 1900 म्हणजे 17 सप्टेंबरचा जो हैदराबाद मुक्ती दिन किंवा मराठवाडा मुक्ती दिन असायचं ना, त्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असे सगळे यायचे. एक उदाहरण फक्त सांगतो, माझी आठवण सांगतो. ती आठवण म्हणजे ती दादा कसे आहेत ते दिसून येतं. ते ज्यावेळेस स्वातंत्र्य सैनिकाचे बसले असायचे तर माझी आई पण होती. त्यावेळेस माझ्या आईचं वय तर 97. आई अशी बसली होती. मग कोणीतरी सांगितलं खैरेसाहेब आमची आई. दादा पाया पडले, अगदी माझ्या आईचे पाय पडले. आणि नंतर बाहेरून सांगितलं खैरेसाहेब तुमच्या आईचे पाय पडलो बरं का मी, कारण आम्ही सगळे तिथं होतो. म्हणा तुमच्या आईचे पाय पडलो म्हणून साहेब, म्हणजे खरं मानावं लागेल तुम्हाला. नाही अरे आपली आई आहे ती, असं काय. म्हणजे अशा पद्धतीने त्यांचं वागणं होतं. आणि तुम्हाला त्यांच्या इतक्या आठवणी आहे. परंतु आज मात्र आम्हाला दादा सोडून गेले, हे सगळ्यात जास्त दुःख झालं.